चोरी गेलेला मुद्देमाल परत मिळेल का नाही याची शंका असते। मात्र नाशिक पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी यांनी अनेक गुन्ह्यातील मुद्देमाल चोरट्यांसह ताब्यात घेऊन पुन्हा फिर्यादींना दिले, त्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला पिढ्यानपिढ्या कामी येईल असं प्रतिपादन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले। नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये मुद्देमाल प्रदान कार्यक्रम संपन्न झालाय। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, डॉक्टर सचिन बारी व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यक्रमाचं संयोजन नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, देवाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे, उपनिरीक्षक धनराज पाटील, अंबड वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर तसेच सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम मछारे आदींनी केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त मोनिका राऊत यांनी करत पोलिसांचे काम हे गुन्ह्याचा तपास करणे, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे जरी असलं तरी चोरी गेलेला मुद्देमाल फिर्यादी यांना देणे देखील आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळातील 6 पोलीस ठाण्यातील 75 फिर्यादी यांना सुमारे 1 कोटीचा मुद्देमाल परत केला गेला, याचं समाधान त्यांनी व्यक्त केले। यावेळी मुद्देमाल परत मिळालेल्या काही फिर्यादींनी मनोगत व्यक्त करत पोलीस दल आणि अधिकारी कर्मचारी यांचे ऋण व्यक्त केले। अनेक फिर्यादी यांना त्यांचे सोने, गाड्या, देवाचा मुखवटा परत मिळाल्यानंतर त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणवलेल्या दिसल्या। यावेळी सातपूर पोलीस ठाण्यातील 6,38,209, इंदिरानगर येथील 14,37,214, अंबड येथील 10,87,880, उपनगर येथील 29,22,000, नाशिक रोड येथील 28,22,758 तर देवाली कॅम्प येथील 6,52,540 असा एकूण 95,30,600 रुपयांचा मुद्देमाल फिर्यादी यांना परत करण्यात आला। DCP झोन 2 व त्यांचे सर्व सिनियर PI यांनी मागच्या काही महिन्यांमध्ये जे गुन्हे डिटेक्ट केलेले आहेत आणि जो मुद्देमाल रिकवर केलेला आहे, तर त्या मुद्देमालाचा रिटर्न ऑफ प्रॉपर्टी म्हणजे जे फिर्यादी आहेत त्यांना मुद्देमाल परत देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतलेला आहे। आणि साधारण 1 कोटी रुपयाचा मुद्देमाल, मग त्यामध्ये कॅश आहे, सोन्या चांदीचे दागिने आहेत, त्याचबरोबर मंदिरातून चोरी झालेले काही मुकुट आहेत, त्याचबरोबर काही व्हेकल्स आहेत, 2 व्हीलर 4 व्हीलर की जे नाशिक शहरातून चोरी होऊन आम्ही रिकवर केलेले आहेत नाशिक पोलिसांनी। तर हे आज आम्ही एक 75 फिर्यादींना जो मुद्देमाल परत केलेला आहे आणि त्याबद्दल DCP झोन 2 व सर्व झोन 2 मधील सिनियर PI नाशिक पोलीसमध्ये कार्यरत असलेले यांचं मी अभिनंदन करतो। सर, नाशिक पोलीस स्टेशनमध्ये किती कारवाई आली? 20,22,000चा मुद्देमाल आमच्याकडे डिटेक्शन झाल्यावर आम्ही त्यांना CP ऑफिसला बोलवून घेतो, एकतर क्राईम मीटिंगमध्ये त्या ठिकाणी सत्कार करतो आणि जे सर्व डिटेक्शन्स झालेले आहेत ते सर्व डिटेक्शन्समध्ये सिनियर PI त्यांचे डिटेक्शन्स पूर्ण करतात आणि प्रत्येकाला रिवॉर्ड आपण नाशिक पोलीसला देतो। सर, जसं आता जे पीडित व्यक्तींनी नाशिक पोलीस दलाचं आभार व्यक्त केलं, त्यांचा मुद्देमाल परत मिळाला, परंतु त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला असं आहे की आरोपी 7 दिवसात 10 दिवसात सुटतो, जे पोलीस आपलं काम करतात कायदा तरी काही बाकी इतर गोष्टी कमी पडतात, याबद्दल काय उपाययोजना करता येऊ शकतात? ज्यांनी ज्या फिर्यादींनी आमचे आभार मानले आणि आम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले, तर त्यांचं मी खरोखर आभार मानतो। आणि माझे जे नाशिक पोलीसमधील सर्व अधिकारी अंमलदार त्यांनी मेहनत करून हा आजचा प्रसंग आणि आजचा सोहळा यशस्वी केला, त्यांचे मी खूप आभार मानतो। आणि आपण जे काही बेलबद्दल जे म्हणालात, तर ते पोलीस विभाग त्यांच्या परीने जे काही करताय ते आम्ही करतो। काही गोष्टी ज्या पोलीस विभागाच्या अखत्यारीतील नाही त्याबद्दल या ठिकाणी बोलणं योग्य राहणार। नाशिककरांचा विश्वास पोलीस विभागामध्ये काय कसं असतं, रोजची लढाई असते। 4 गुन्हे तुम्ही डिटेक्ट केले, परत पुढचे 4 गुन्हे झाले तर ते तुम्ही साबित जोपर्यंत करत नाही आणि हे कंटिन्यू चालू असणारं एक सर्कल असतं। गुन्हे घडतात, आपण प्रिव्हेंट करण्याचा प्रयत्न करतो, परत गुन्हे आपण डिटेक्ट करतो, परत काही वेळाने गुन्हे होतात, त्यामुळे हे सर्कल आपल्याला स्वस्थ बसून चालणार नाही। आपण जो विश्वास एका 4 महिन्याच्या कामाने मिळवलेला असतो तो पुढच्या 4 महिन्याच्या तशाच मेहनतीच्या कामाने तो टिकवावा लागतो। तर हे फार महत्त्वाचं आहे आणि तो जो विश्वास आहे तो नाशिक पोलीस जे काही गुन्हे मागच्या 2-3 महिन्यामध्ये घडलेले आहेत आणि जे
डिटेक्ट झालेले नाही आहेत तर ते सर्व गुन्हे आम्ही डिटेक्ट करण्याचा प्रयत्न करू व मुद्देमाल त्याचा जप्त करून असाच मुद्देमाल रिटर्नचा खूप चांगला कार्यक्रम करण्याचा आम्ही परत एकदा प्रयत्न करू. यासाठी आपल्या सगळ्यांचे शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्याबरोबर असतो. सर, एक प्रश्न सर की आयुक्तालयात आपल्या मार्गदर्शनाखाली जे काही पोलीस ठाण्यांनी जे काही कामगिरी आहेत आयुक्त म्हणून आर यू सॅटिस्फाईड? पोलीस आयुक्त जे आहे हे पोलीस आयुक्त कार्यालयामधून लीडरशिप आणि सुपरविजन देतात, पण खरं काम जे होतं ते जो रस्त्यावरचा आमचा अंमलदार उभा असतो आणि जो चौकीचा इन्चार्ज PSI असतो आणि जो डिटेक्शन ऑफिसर असतो आणि जो सिनियर PI असतो हेच रस्त्यावरचं काम करत असतात. खरं काम पोलीस विभागामध्ये पोलीस स्टेशन लेवलला आणि रस्त्यावरच होतं. त्यामुळे ज्या लोकांनी ज्या आमच्या अधिकारी अंमलदारांनी नाशिक पोलीसच्या आत्तापर्यंत चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांच्यामुळे मला त्यांचं क्रेडिट मला मिळालेलं आहे, तर मी त्यांचे खूप आभार व्यक्त करतो आणि असंच काम ते पुढेही करतो अशी मला अपेक्षा आहे. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी प्रवीण कुलथे, नाशिक रोड.